सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी तासगावमधले पैसे वाटपावरून माजी खासदार संजय काका पाटलांवर टीका केली। रोहित पाटलांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप हा हास्यास्पद आहे। जनतेची दिशाभूल करणं हा संजय काका पाटलांचा जुना फॉर्म्युलाच आहे, अशी टीका विशाल पाटलांनी केली। सम्राट महाडिक यांचा विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान होईल अशी ग्वाही भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली। सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी माघार घेतली। शिराळा इथं पार पडलेल्या महाडिक समर्थक कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दरेकरांनी ही ग्वाही दिली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हरीश अलीम चंदानी यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली। संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांनी महिलेचा विनयभंग तसंच अपशब्द वापरल्यानं गुन्हा दाखल केला। कल्याणमधले उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली। महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू असं म्हटलं होतं, मात्र ही योजना सुरू राहण्यासाठी आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहे असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीवर टीका केली। रायगडमधले बंडखोर उमेदवार आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला। शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव उद्धव ठाकरेंचं आहे, नाते एकनाथ शिंदेंचं आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं। डोंबिवलीतल्या जाहीर सभेत ते बोलत होते। मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची लढत माहीममध्ये होऊ नये म्हणून प्रयत्न केले, मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। आम्ही महायुती म्हणून एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये मतभेद नाहीत। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला महायुतीनं विरोध केलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेळकेंचा प्रचार केल्यास मावळ पॅटर्न राबवणारच असल्याची भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली। चिंचवडमध्ये नाना काटेंनी बंडखोरी मागे घेताना मावळ पॅटर्नमधून भाजपनं पाठिंबा काढल्याचा दावा केला, पण हा दावा भाजप नेते बाळा भिगडेंनी खोडून काढला। बहुजन विकास आघाडीला निवडणूक चिन्हावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला। बवियाला शिट्टी हे पक्षचिन्ह देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। शिट्टी हे पक्षचिन्ह गोठवल्यामुळे बहुजन विकास आघाडीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2938 उमेदवारांनी माघार घेतली। राज्यामध्ये एकूण 4140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। वैध ठरलेल्या 7078 उमेदवारांपैकी 2938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। महायुतीमध्ये 90 ते 95% बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले। 2 ते 3% लोक अजूनही राहिले, त्या संदर्भात महायुती निर्णय करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तिन्ही पक्षाचे उमेदवार असले तरी ते महायुतीच्याच मागे उभे राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले। गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपच्या बंडखोर राजे अमरीश आत्राम मैदानात कायम आहेत। या मतदारसंघात आत्राम आडनावाचे 4 प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत। राष्ट्रवादीला ही जागा गेल्यानंतर विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना ही उमेदवारी देण्यात आली। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अनंतराव देशमुखांनी बंडखोरी कायम ठेवली, यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। आम्ही लढण्यास तयार असून याआधी सुद्धा अनंतराव देशमुखांचा पराभव केला होता, आताही आमचाच विजय होणार असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केला। अहमदपूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। भाजपचे माजी आमदार बबरुआन खंदाडे यांनी माघार घेतली, तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली। महायुतीचे बाबासाहेब पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीचे विनायकराव पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे गणेश हाकेंचं आव्हान असणार। भाजप नेत्या हिना गावित यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातून हिना या अपक्ष निवडणूक लढणार आहेत। महायुतीकडून ही जागा शिवसेनेच्या आमशा पाडवींना मिळाली। काँग्रेसचा हा बालेकिल्ला आपल्याकडे घेण्यासाठी गावित कुटुंबियांनी कंबर कसली। अकोल्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बंडखोरांना रोखण्यामध्ये अपयश आले। भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीम चंदानी अपक्ष लढण्यावर ठाम आहेत, तर अकोटमध्ये महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रामप्रभू तराळे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली नाही।
जालन्याच्या घनसावंगीत भाजपचे सतीश घाटगे यांनी बंडखोरी कायम आहे। घनसावंगी मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला होता, मात्र ही जागा भाजपला सोडण्याचा घाटगे यांचा आग्रह होता। मुख्यमंत्री शिंदेंनी घाटगेंशी चर्चा करत मनधरणीचा प्रयत्न केला होता, मात्र ते अपक्ष लढण्यावर कायम आहे। नांदेड शहरातल्या दोन्ही मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी कायम आहे। नांदेड उत्तरमधून भाजपचे मिलिंद देशमुख आणि नांदेड दक्षिणमधून दिलीप कनकुर्ते यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे, तर मुख्यमंत्री शिंदेंचे माजी स्वीय सचिव बालाजी खतगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही। जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाली। भाजपच्या आशा बुचके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। मोर्शी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मोर्शी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून चंदू यावलकर मैदानात उतरलेत। आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यामध्ये सामना होणार आहे। अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच बाचाबाची झाली। राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजप पदाधिकारी आणि मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये भांडण झाले। रायगडमधले भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 6 वर्षांसाठी भोईर यांची पक्षातून निलंबन करण्यात आले। दिलीप भोईर यांनी अलिबाग मतदारसंघातून बंडखोरी करत अर्ज दाखल केला। भंडारा जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अपयश आले। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे पूजा ठवकर यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बंडखोर नरेंद्र पहाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर रिंगणात असल्याने भंडाऱ्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली। धुळे ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी उमेदवारी कायम ठेवली। हिलाल माळी यांनी सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत धुळे ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अलिबागमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यामुळे अलिबागमध्ये शेकापला मोठा दिलासा मिळाला असून चित्रलेखा पाटील निवडणूक लढवतात। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं काँग्रेसचे उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली। माघारीच्या वेळी काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले। काँग्रेस नेते सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर झाले। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस उमेदवारानं अचानक उमेदवारी मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची नामुष्की झाली। मधुरिमा राजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली। ठाण्यातल्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे मनोज शिंदेंना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला होता, मात्र मनोज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसून याच मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत। धुळ्यातल्या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी उमेदवारी कायम ठेवली। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली। जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांची बंडखोरी कायम आहे। परतूरची जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सुटल्यामुळे जेथलियांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत, त्यामुळे परतूरमध्येही भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश कुमार जेथलिया सामना रंगणार आहे। यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसेंनी बंडखोरी कायम ठेवली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले। आमदार प्रकाश देवसरकर यांनी खडसेंच्या बंडाला साथ दिली। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून नाट्यमय घडामोडी झाल्या। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज माघार घेऊन देखील कायम राहिलाय। अर्ज मागे घेण्यासाठी 2 मिनिटं उशीर झाल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला। हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाऊरावांनी निवडणुकीतून माघार न घेता उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला।
परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची बंडखोरी कायम आहे। एकेकाळी मुख्यमंत्री शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे सईद खान महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। रासपच्या तिकिटावर ते निवडणूक लढवतात। पालघरमधल्या शिवसेनेचे प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला। शिवाय त्यांनी शिवसेनेतून जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश सुद्धा केला। त्यामुळे आता विक्रमगड विधानसभेत महायुतीचे हरिश्चंद्र भोये, महाविकास आघाडीचे सुनील भुसारा आणि जिजाऊ संघटनेचे प्रकाश निकम असा तिरंगी सामना होणार आहे। कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। मनसे आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मनसेचे राजू पाटील, राजेश मोरे आणि सुभाष भोईर यांच्यामध्ये तिहेरी लढत आहे। गोंदियाच्या 4 विधानसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात बंडखोरी झाली। मोरगाव अर्जुनी मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं। यामुळे नाराज झालेल्या मनोहर चंद्रिकापुरेंनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवलं। यामुळे मोरगाव अर्जुनीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जैतापकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश आले। संतोष जैतापकर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं होतं। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतल्या बंडखोरांचं बंड अखेर शमलंय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बंडखोर उमेदवार मनोज मोरेंनी आपली उमेदवारी मागे घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशामुळे आपण माघार घेतल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं। नाशिक शहरामध्ये मनसेने माघार घेतली। मनसेचे पूर्व आणि मध्य मतदारसंघातले दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले या भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रसाद सानप होते, तर मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांच्या विरोधात अंकुश पवारांना उमेदवारी मिळाली होती। धाराशिवमधल्या भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं बंड शमलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रणजित पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। शरद पवार यांच्या शिष्टाईला अखेर यश आलं। महायुतीचे तानाजी सावंत विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल मोठे यांच्यामध्ये आता थेट सामना होणार आहे। कल्याणमध्ये काँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन बासरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। यावेळी शिवसैनिकांबरोबरच पूर्ण काँग्रेस पक्ष हा माझ्या पाठीमागे उभा आहे, त्यामुळे प्रचंड मताधिक्याने माझा विजय होईल असा विश्वास बासरे यांनी व्यक्त केला। यवतमाळ विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेते अशी प्रतिक्रिया बाजोरिया यांनी लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी दाखल केलेले संतोष सोमवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आपला रोष व्यक्त केला। रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवेंनी जालना मतदारसंघातून माघार घेतली। शिंदेंच्या शिवसेनेला जालन्याची जागा सुटल्यानं नाराज भास्कर दानवेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रावसाहेब दानवेंनी समजूत घातल्यानंतर भास्कर दानवेंनी निवडणुकीतून माघार घेतली। अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे जिशान हुसेन यांनी माघार घेतली। काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातून बंडखोरी करणारे उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पक्षाकडे मागून देखील 2.5 वर्षात कोणतीही जबाबदारी मला दिली नाही अशी खंत यावेळी उदय बने यांनी व्यक्त केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाळ माने यांना उमेदवारी मिळाली। चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या बंडखोर माजी आमदारांनी निवडणूक अर्ज मागे घेतला। भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना दिलासा मिळाला। माजी आमदार सुदर्शन निमकर आणि माजी आमदार संजय थोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। करण देवतळे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर भाजप बंडखोरांचे अर्ज परत घेण्यासाठी मनधरणी करत होते। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाच्या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। मनोज सरांगेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश राजेंद्र काळे आणि विनोद जगताप या 2 उमेदवारांनी मान्य करत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत।
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शांताराम कटके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। आयात उमेदवाराला पक्षाने संधी देऊन एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय केला अशी नाराजी शांताराम कटके यांनी व्यक्त केली। शिरूर हवेली विधानसभेचे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। महायुतीच्या एकनिष्ठेने प्रचार करणार असं वक्तव्य प्रदीप कंद यांनी केले, तर वरिष्ठांच्या आदेशाने माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। समता पार्टीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे समता पार्टीचे सैनिक संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघात भाजप पक्षाकडून प्रतिभा पाचपुतेंच्या जागेवर विक्रम पाचपुतेंना उमेदवारी देण्यात आली। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा बदल करण्यात आला। यावेळी विक्रम पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला, तर प्रतिभा पाचपुतेंनी माघार घेतली। सोलापुरातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र सिद्धी रमेश कदम यांचं नाव घोषित होताच अचानकपणे शरद पवार पक्षानं उमेदवार बदलला होता। देवळाली मतदारसंघातून भाजपच्या तनुजा घोलप यांनी माघार घेतली। त्यांचे वडील बबन घोलप यांनी त्यांना नोटीस बजावली होती, तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आश्वासन दिल्यानं माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली। कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी ही घोषणा केली। शिवसेना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं लोखंडे पिता पुत्रांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते। वर्ध्याच्या आर्वीमध्ये भाजपचे आमदार दादाराव केचे यांचं बंड शमवण्यात यश आलं। दादाराव केचे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या वाटाघाटीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती त्यांनी दिली, तर यामुळे सुमित वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला। अलिबाग मतदारसंघातून काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांनी अलिबाग आणि श्रीवर्धनमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र वरिष्ठांच्या चर्चेअंती त्यांनी अलिबाग मतदारसंघातून माघारीचा निर्णय घेतला। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि अपक्ष उमेदवार तानाजी वनवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्यानंतर नाराज होऊन वनवेंनी अर्ज दाखल केला होता, मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भूमिकेचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं। मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार नाही, ही तर सामंजस्याची भूमिका असल्याचं दरेकर म्हणाले। समंजसपणाची